सर्वांना माझा प्रेमाचा जय मल्हार. नमस्कार. महाराष्ट्र यशवंत सेनेने महाराजा यशवंतराव होळकरांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला आपल्याशी संवाद साधायची संधी मला दिलेली आहे. यासाठी मी संतोष वाघमारे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा नितांत आभारी आहे. मित्रहो, महाराजा यशवंतराव होळकर भारतीय इतिहासातलं एक आगळं वेगळं सोनेरी पान आहे. आजही देशातल्या तरुणांना राष्ट्रप्रेमाची, स्वातंत्र्याची स्वप्न आणि ती पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी दिवस रात्रीची अथक संघर्ष, विजयांचा अतोनात ध्यास, आपल्या ध्येयावरची अढळ निष्ठा आणि मातृभूमीवरचं प्रेम, आपल्या लोकांवरचं प्रेम, या गोष्टी चिरकाल प्रेरणा देणाऱ्या राहतील. भारताचे ते आद्य स्वातंत्र्य सेनानी आहेत. इंग्रजांचं जोखड भारतावर बसत असण्याच्या काळातच ते जोखड फेकून देण्यासाठी त्यांनी जे अतोनात परिश्रम घेतले, पराक्रम गाजवले, युद्ध लढली, इंग्रजांना वेळोवेळी माती चारली, त्या कथा कोणत्याही रोमहर्षक कादंबरीपेक्षा थरारक आहेत, चित्तवेधक आहेत, विचार करायला भाग पाडणारे आहेत आणि प्रेरणा देणारे आहेत. महाराजा यशवंतराव होळकर शून्यातनं विश्व उभे करणारे, दुसरे मल्हारराव होळकर यांची पुण्याला बाजीराव पेशवा, दुसरा दौलतराव शिंदे, बाळोबा कुंजीर, सर्जेराव घाटगे या चांडाळ चौकडीने त्यांची हत्या केली. होळकरांची पूर्ण दौलत त्यांनी घशात घातली. महाराजा यशवंतराव होळकरांना अक्षरशः गरीब माणसाप्रमाणे, भडंग माणसाप्रमाणे नागपूरकर भोसल्यांकडे आश्रय घ्यायला जावं लागलं. विश्वासघातांची तिथे दुसरी मालिका चालू झाली. त्यांनी फसवलं. महाराजा यशवंतराव होळकर जीवावर उदार होऊन त्यातनं सटकले. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका आपल्याला माहिती असते, पण आपल्याला त्याच्याही पेक्षा चित्त थरारक अशी नागपूरवरून सुटका आपल्याला माहीत नसते, किंबहुना ती सांगितली जात नाही. तेथून जाऊन त्यांनी सैन्य गोळा केलं, भिल्ल, पेंढारी, आणि शिंद्यांनी घशात घातलेले प्रांत मोकळे करायला सुरुवात केली. जानेवारी 1799 त्यांनी राज्याभिषेकही करून घेतला. पेशव्यांशी संबंध, मराठेशाहीशी संबंध पूर्ण तोडला आणि भौम राजा म्हणून राज्याभिषेक करून झालेल्या या दुसऱ्या राज्याभिषेकाची लोकांना, तरुणांना फारशी माहिती नसते, पण ते अत्यंत प्रेरक असा इतिहास आहे. त्यानंतर त्यांचे बंधू विठोजी होळकर, जे पेशव्यांच्या विरुद्ध बंड करून महाराष्ट्रामध्ये पेशव्यांचे एक एक प्रांत घशात घालत होते, त्यांना बाजीरावाने इंग्रजांची मदत घेऊन पहिलं कपट केलं. त्यांना पकडलं, शनिवारवाड्यासमोर त्यांची अत्यंत दुर्दैवी हत्या केली. महाराजा यशवंतराव सैन्य घेऊन महाराष्ट्रात उतरलं. 25 ऑक्टोबरला हडपसरच्या लढाईत बाजीराव आणि दौलतराव शिंदे जो बाजीरावाने तह केला आणि इंग्रजांनी लागोपाठ भोसले आणि शिंदेचा त्यांनाही मांडलिक करून टाकलं.
म्हटल्यानंतर की या देशाचा अंतर्गत शत्रू तर आहेतच आहे, परंतु सर्वात मोठा शत्रू आहे इंग्रज. कारण इंग्रजांनी 3/4 भारत इंग्रजांच्या ताब्यात गेलेला होता. एकमेव महाराजा जे इंग्रजांशी कसल्याही प्रकारचा तह करत नव्हते. महाराजांनी अख्खा भारत इंग्रजांच्या कब्जाखाली गेल्याचं पाहून त्यांच्या लक्षात आलं की इंग्रजाला या ताम्रांना या देशातून बाहेर हाकलल्याखेरीज भारतीयांना तरुणोपाय नाही. पहिल्यांदा यांना बाहेर हाकललं पाहिजे, मग बाहेर हाकलल्याखेरीज तरुणोपाय नाही, त्यांची जागा दाखवली पाहिजे. इंग्रजाला बाहेर हाकलल्यानंतर देशातल्या आत जे काही राजे राजवाड्यांमधले संस्थानिकांमधल्या समस्या आहेत त्या आपापसात बसून मिटवता येतील आणि भारतावर फक्त भारतीयांचंच राज्य राहील. ही एकमेव स्वातंत्र्याची आस घेऊन महाराजांनी 1803 पासून इंग्रजांशी संघर्ष करायचा निर्धार केला. इंग्रज त्यांना आधी ते शक्य नाही हे इंग्रजांच्या लक्षात येऊन चुकलं होतं. त्यामुळं त्यांनी शेवटी मैत्रीच्या तहाचा प्रस्ताव ठेवला. परंतु इंग्रज हा खोटारडा आहे, लबाड आहे, धूर्त आहे. याच्याशी कोणताही तह टिकू शकत नाही. तो आज ना उद्या तो तह तोडणार आहे, फसवणार आहे, याची जाणीव होती. मग इंग्रजांनी विनवण्या केल्याच्या नंतर महाराजा यशवंतरावांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर इंग्रज सैन्याला दक्षिणेकडे जायचं असेल तर माझ्या परवानगीशिवाय जाता येणार नाही, म्हणजे मी मधला एक बफर बनून राहील. इंग्रजांना या अटींची अपेक्षा नव्हती. तरीही तह करायला पुन्हा एकदा वकील पाठवला. यशवंतराव खवळले. त्यांचं त्यावेळेचं जे वाक्य आहे ते फार मोलाचं आहे. जनरल लेखला पत्र दिलं. त्या जनरल लेखला त्यांनी म्हटलं, माझा देश आणि माझी संपत्ती माझ्या घोड्याच्या खुगीरावर आहे. त्या पराक्रमी त्या दिशेचा सर्व प्रदेश आम्ही चाहणे आणि विचार करा, अन्यथा मला असा अपमान. कारण त्यावेळेस इंग्रजांचं साम्राज्य हे अर्ध्या जगावर होतं. त्यांच्या बलाढ्य सेनापतीला अशा पद्धतीचं उत्तर देणारा हा महावीर जगातला एकमेव महावीर निघाला. मग काय करायचं? मग लेख आता युद्धच करावं लागणार हे लेखच्या लक्षात आलं. परंतु आपण एकटे लेखशी लढू शकत नाही याची त्याला कल्पना होती. यशवंतरावशी लढू शकत नाही एकटे ही कल्पना होती. मग त्यांनी प्लॅन असा बनवला, एक सैन्य घेऊन येईल, गुजरातेमधनं मरे निघेल, राजपुतान्यातनं मॉन्सन निघेल आणि दक्षिणेकडून आर्थर वेलस्ली येईल आणि हे चारी बाजूंनी यशवंतरावांना गाठतील आणि यशवंतरावांचा पराभव करतील. ही त्यांची योजना होती. लक्षात घ्या, जगात असं युद्ध कोणतंही झालं नाही. आजही इंग्लंडमध्ये या युद्धाबद्दल चर्चा होत असतात. त्यामुळे मी त्याच्याबद्दल जरा थोडंसं जास्त बोलणार आहे. महाराजा यशवंतराव ठरवलं की यांनी युद्ध घोषित केलं तर काय करायचं. इंग्रजांनी युद्ध घोषित केलं.
परंतु अटॅक मात्र यशवंतरावांनी केला. त्यांनी बुंदेलखंडातल्या कूचमध्ये कर्नल फॉसेट हा त्याच्या 5 बटालियन म्हणजे 5,000 सैन्य घेऊन होता. ते 5,000 सैन्य होतं, प्रशिक्षित सैन्य होतं, तोफा होत्या. महाराजा यशवंतराव होळकरांनी त्यांचा एक साथीदार होता आमिर खान, त्याला आज्ञा दिली. कूचला तो वेगाने झंझावाती प्रवास करून आमिर खान गेला आणि तळावर हल्ला चढवला. त्या हल्ल्यामध्ये फॉसेटचं सगळं सैन्य गेलं. फॉसेट एवढा घाबरला की सगळ्या तिथे तोफा बिफा बंदुका सोडून पळत जो सुटला तो बेटवा नदीपर्यंत जाऊन पोचला. इंग्रजांनी त्याला त्याच्या सेवेतनं मुक्त केलं, त्याला हाकलून दिलं. आता लेकची हालचाल सावध झाली, मॉन्सूनची हालचाल सावध झाली, सगळ्यांची हालचाली सावध झाल्या. महाराजा यशवंतरावांनी ठरवलं की हे चार दिशांनी येऊन आपल्यावर हल्ला करणार जर आहे तर यांच्यामधलं जे संदेशवहन आहे, दळणवळण आहे तेच काढून टाकायचं. आणि ती व्यवस्था महाराजांनी केली. दळणवळणच तोडण्यासाठी त्यांनी पेंढाऱ्यांची पथकं नेमली. त्यामुळे फॉसेटचा संदेश लेकला जाईना, लेकचा संदेश आर्थर वेलस्लीला जाईना, आर्थर वेलस्लीचा संदेश लेकपर्यंत येईना. सगळं कम्युनिकेशन त्यांचं पूर्णतया बंद करून टाकलं. नंतर महाराजा यशवंतरावांनी जयपूरवर स्वारी केली. इंग्रजांच्या नाकावर टिचून तिथनं खंडणी वसूल केली. मॉन्सन तेथे येतोय. मॉन्सनला त्यांनी आपल्या सापळ्यात आणलं. म्हणजे कसं बघा, बुद्धिशाली होते, किती मुत्सद्दी होते आणि किती त्यांच्या अंगी दूरदर्शी पण होतं हे यातनं आपल्या लक्षात येईल. महाराजांनी काय केलं, मॉन्सून येतोय ना ते तिथं निघाले चंबळीच्या दिशेने. मॉन्सूनला काय वाटलं मी येतोय म्हणून यशवंतराव घाबरलेत आणि पळत सुटलेत. मॉन्सन उत्साहाने पाठलाग करत करत निघाला. वाटेतनं त्यांनी यशवंतरावांच्या ताब्यातलं रामपुरा टोंक जिंकून घेतलं. एवढंच काय, हिंगलाज गडे जिंकून घेतला, मोकंदरा पास केला. यशवंतराव पुढे जात आहेत. आता गंमत बघा, मरे त्यावेळेस चंबळेपासून फक्त म्हणजे यशवंतरावांपासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर होता. पण दळणवळणच तोडलं असल्यामुळे मरेला हे माहीत नव्हतं की यशवंतरावाच्या पाठीमागं मॉन्सनची सेना आहे. मरेला जर हे कळलं असतं की मॉन्सन पाठीशी आहे तर मरेने समोरून चाल केली असती, पाठीमागे मॉन्सन होता, यशवंतरावांना समस्या निर्माण झाली असती. पण दळणवळणच असल्यामुळे मरेला असं वाटलं की यशवंतराव आपल्यावर चाल करून येत आहे. तो मागे सरकला, त्या दिशेने पळत सुटला. चंबळीच्या जवळ आले. तो पावसाळा चालू झालेला. यमुना आपली चंबळ दुथडी भरून वाहते, पूर आलेला. यशवंतराव तिथे थांबले, मॉन्सूनची वाट पाहायला लागले. दुथडी भरून वाहणारी चंबळ पाहिली, समोर यशवंतरावचं सैन्य पाहिलं. यशवंतरावशी लढायला कर्नल ल्युकांच्या हाताखाली एक तुकडी ठेवली आणि तो स्वतः आता पळत. यशवंतरावांनी ल्युकांबरोबर भाऊजी शिंदे नावाचा सरदार होता. त्याने त्यांना ती दिशा यशवंतरावांच्या सूचनेनुसारच दाखवली होती. म्हणजे मॉन्सन यशवंतरावांच्या ट्रॅपमध्ये आपसूक अडकला होता. युद्ध घोषित त्यांनी केलं, पण युद्ध सुरू यशवंतरावांनी आधी केलं आणि युद्धभूमी काय असणार हे सुद्धा त्यांनी ठरवलं. कर्नल ल्युकांची संपूर्ण सेना कापली गेली. कर्नल ल्युकांना अटकेत टाकलं. नंतर त्याचा मृत्यू झाला. तो इंग्रजांना परत कधी पाहायला मिळाला नाही. भाऊजी शिंदे आपली हार झाली हे कळवायला मॉन्सनच्या दिशेने सुटला आणि मॉन्सनला सूचना देऊन तो नंतर यशवंतरावांना सामील झाला आणि यशवंतरावांच्या एका पथकाचं नेतृत्व त्याच्याकडे देण्यात आलं.
म्हणजे शत्रूच्या सैन्यात फूट पाडण्याचं तंत्र सुद्धा महाराजा यशवंतरावांनी कसं कमावलं होतं हे आपण पाहिलं पाहिजे. लक्षात घ्या. नंतर पाठलाग सुरू झाला. मैल महाराजांनी त्याचा केला. वाटेमध्ये दमादमाने त्याचं सैन्य कापत काढलं. 10,000 सैन्य घेऊन आलेला मॉन्सन फक्त 100-150 लोक सैनिक त्याचे शकला. आणि ब्रिटिश साम्राज्य हडकंप माजला की एवढा मोठा पराभव ब्रिटिशांचा जगात कधीही कुणीही केलेला नव्हता. इतका दयनीय, भयानक. कारण 10,000 सैन्यापैकी 150 फक्त जिवंत राहिले, बाकी सगळे मारले गेले. आणि कोणाची कम्युनिकेशन नाही. मॉन्सनचं काय आहे, ती लढाई करतोय नाही करतोय, आर्थर विलस चालली, काही कोणाला काही कळू दिलं नाही. सगळं संपर्क साधत संपवली. त्यामुळे तो विजय तर मिळाला, पण ब्रिटिशांचं जगभरात नाक कापलं गेलं. ब्रिटिशांना संसदेमध्ये, इंग्लंडमध्ये घमासान त्याच्यावर चर्चा झाली. आणि अक्षरशः भारताचा गव्हर्नर जनरल सुद्धा बदलण्यात आला. आधीच्या वेलस्लीची हकालपट्टी करण्यात आली, त्याच्या जागी दुसऱ्या जनरलची प्रतिष्ठापना करण्यात आली. आणि त्याला सांगण्यात आलं काय वाटेल ते करा, पण यशवंतरावांना शांत करा. त्यांच्याशी तह करा, मैत्रीचा करा, कोणता यशवंतराव म्हणतील ती अट सगळी मान्य करा. ही स्वातंत्र्याची जिथे जिथे ब्रिटिश साम्राज्यावर जर पोहोचली, सगळीकडनं जर उठाव झाले, तर ब्रिटिश साम्राज्याचा अस्त आत्ताच होऊन जाईल. लक्षात घ्या. त्यानंतर मग अनेक युद्ध झाली. आपल्या भरतपूरचं युद्ध माहिती आहे, डिकचं युद्ध माहिती आहे. महाराजा यशवंतरावांनी भारतातल्या सर्व रजवाड्यांना आपल्याला सामील व्हायची विनंती केली. एक संस्थानिकाची हिंमत झाली नाही. गुलामीची, तनख्याची, तैनाती फौजेची एवढी चटक लागलेली होती की स्वातंत्र्य म्हणजे काय. नामदेव ढसाळांनी तसा प्रश्न विचारला, स्वातंत्र्य कोणत्या गाढवीचं नाव आहे. हे असे गाढव होते संस्थाने. नंतर पारतंत्र्य जे आलं त्यांच्या नालायकीमुळे आलं. यशवंतरावांनी आटोकाट प्रयत्न केले. शेवटी इंग्रज तह मोडतो तर मीही मोडेल म्हणून मुद्दाम तह केला आणि पुन्हा आपलं सैन्यदल वाढवायला सुरुवात केली. तोफा ओतायला सुरुवात केली. स्वतः सुद्धा तोफा ओतायचं ते काम करायचे. आणि त्यांनी या सगळ्या व्यापात, श्रमात वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी त्यांचा दुर्दैवाने देहांत झाला. खरं म्हणजे भारताचा उगवत असलेला स्वातंत्र्य सूर्य त्यांच्या रूपाने जो उगवत होता तो माध्यांनाही गाठण्याच्या आतमध्येच दुर्दैवाने क्षितिजा आड लयाला गेला. आणि भारत खऱ्या अर्थाने पारतंत्र्यात गेला. तुळसाबाईंनी, भीमाबाईंनी 7-8 वर्ष आपलं स्वातंत्र्य टिकवायचा कसोशीने प्रयत्न केला, पण तुळसाबाईंचाही खून करण्यात आला. 2 वर्ष इंग्रजांशी एकटीने तोंड दिलं. भारताच्या त्या आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी महाराजा यशवंतरावांची पराक्रमी पित्याची कन्या, त्यांनाही फितुरीनेच त्यांनाही अटक करण्यात आली आणि मर्यादित त्यांना रामपुरीच्या गढीमध्ये कैद करून ठेवण्यात आलं. 1858 साली त्यांचा दुर्दैवी कैदेतच मृत्यू झाला. महाराजा यशवंतरावांपासून आम्हाला काय शिकायचं आहे. महाराजांचा इतिहास तर अत्यंत स्फूर्तिदायी आहे. आपण सगळे वाचण्याच्या फंदात पडत नाही. मी यशवंतरावांवर झंझावात नावाची कादंबरी लिहिली. स्टोरीटेल नावाच्या स्वीडनच्या कंपनीने त्याच्या ॲपमध्ये, ऑडिओमध्ये ती कादंबरी केली. आता पुस्तक रूपाने लवकर येईलच. आता इंग्रजीमध्येही त्यांचं चरित्र येणार आहे, ते मी लिहितोय. आणि 1-2 महिन्यात शक्यतो प्रयत्न हाच आहे
की 3 डिसेंबरला म्हणजे त्यांच्या जयंतीच्या दिवशी ते प्रकाशित व्हावं असा आटोकाट प्रयत्न आहे. पण बघू, मल्हारी मार्तंडाच्या इच्छेप्रमाणे होईल. परंतु त्यांच्यापासून आजच्या पिढीला यशवंत सेना हे नामाभिमान घेऊन आपली संघटना, आपला ग्रुप उभा आहे. महाराजा यशवंतराव होळकरांनी शून्यातनं राज्य उभं केलं. भारतात सर्वात शेवटी इंग्रजांशी तह करणारं हे एकमेव राज्य आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तो सार्वभौमता, तो अभिमान बाळगणारं हे नररत्न या देशात व्हावं, हे या आमच्या मायभूमीचंच भाग्य होय. ते भारताचं लेकरू जगलं आणि भारतासाठीच त्याने वयाचं अवघ्या 35व्या वर्षी मृत्यू, वयाच्या 22व्या वर्षी राज्याभिषेक. लक्षात घ्या, भारतामध्ये असा चमत्कार एकाही माणसाने केलेला नाही. अत्यंत धोरणी, मुत्सद्दी, विचारी व्यक्तिमत्व. शत्रूला सुद्धा त्याची तारीफ करावी लागावी असा हा व्यक्ती. खरं म्हणजे जॉन माल्कम हा यशवंतराव होळकरशाही बुडवण्यासाठीच जणू काय त्याचा जन्म झाला होता, हे लक्षात घ्या. पण त्याने सुद्धा हडपसरच्या युद्धाबद्दल असं लिहिलंय की यशवंतराव हा माणूस, म्हणजे त्याच्या भाषेत सांगतोय, यशवंतराव हा माणूस एवढा पराक्रमी होता, एवढा धीराचा होता आणि धीर देणारा होता की हडपसरच्या लढाईत ज्यावेळेस असं वाटलं की शिंदेचं पारडं जड होतंय आणि आपली बाजू जरा कमजोर पडते, स्वतः यशवंतराव समशेरी उपसून रणांगणात उतरले. त्यांनी अगदी शिंदेच्या तोफखान्यावरच हल्ला चढवला. तोफा चालवणाऱ्यांचे हात छाटले, पाय छाटले. तोफा धडाडणाऱ्या तोफा बंद पाडल्या. मग आमिर खानाचं सैन्यही त्यांच्या मदतीला मागे धावलं आणि मग युद्धाचा रांगरंग पालटला. आणि हातात न निसटणारं युद्ध केवळ एकटा यशवंतरावांनी जीवावर उदार होऊन केलेल्या धाडसामुळे ते युद्ध जिंकलं, पुढं जिंकलं. विठोजीचा सूर उगवणं हा काही त्यांचा मुख्य उद्देश नव्हता. त्यांचा उद्देश हा होता की बाजीरावाच्या डोक्यात जरा अक्कल घालावी, त्याला स्वदेश प्रेम शिकवावं, इंग्रजांशी मैत्री करू नको हे शिकवावं. परंतु पळपुट्या बाजीरावाने वसईला जाऊन शेवटी तह केला आणि त्यानंतर 1803 नंतर आजीवन संघर्ष यशवंतरावांनी कोणाशी केला असेल तर फक्त आणि फक्त इंग्रजांशी केला. लेकची सुद्धा नंतर मॉन्सनचा पराभव पाहून जनरल लेक सारख्या बलाढ्य सेनापतीची सुद्धा यशवंतरावांना युद्धामध्ये तोंड देण्याची हिंमत झाली नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा जनरल लेक कोण? हा नंतर ज्यावेळेस नेपोलियनचं वाटरलूचं जे जगप्रसिद्ध युद्ध आहे त्या युद्धात त्याने सहभाग घेतला होता आणि त्याने म्हटलंय की भरतपूरचं युद्ध हे वाटरलूच्या युद्धापेक्षा अवघड होतं. खरं म्हणजे आपण यशवंतरावांना भारताचा नेपोलियन म्हणतो, खरं उलट आहे. कारण नेपोलियन नंतर झाला, वाटरलूचं युद्ध नंतर झालं, भरतपूरचं आधी झालेलं होतं. खरं म्हणजे नेपोलियनला फ्रान्सचा यशवंतराव म्हटलं गेलं पाहिजे. आणि इंग्लंडमध्ये युद्धतंत्रामध्ये, वॉर टेक्नॉलॉजीमध्ये आजही यशवंतरावांवर चर्चासत्र होत असतात. पण आम्हा भारतीयामध्ये यशवंतराव हे नाव किती लोकांना माहीत आहे असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काही फारसं आशादायक मिळेल असं मला काही वाटत नाही. मित्रांनो, यशवंतरावांचं चरित्र आजच्या युवा पिढीला, सर्व भारतीयांना, भारतातल्या सर्व तरुणांना, फक्त धनगरांना नव्हे, हे एक आयडॉल आहे, आदर्श आहे. मायभूमीवरचं प्रेम, स्वातंत्र्यनिष्ठा हा एक गुण झाला. दुसरा भाग त्यांची क्षमाशीलता. त्यांनी
बाजीरावाने वसईचा तह केल्यानंतर कोणत्याही भारतीय संस्थानिक राजा मागे वैर जरी असलं ते विसरून त्याने सगळ्यांशी क्षमेचं धोरण आखलं. ज्या रघुजी भोसलेने त्यांना फसवून कैदेत टाकलं त्या रघुजी भोसलेला सुद्धा त्यांनी क्षमा केली, त्यांच्या मुलाला क्षमा केली, दौलतराव शिंदेलाही क्षमा केली. खरं म्हणजे दौलतराव शिंदे तर मोठा लुटारू, त्यानेच होळकरांचं राज्य घशात घातलं. ज्या दौलतराव शिंदेच्या महाजी शिंदेंना म्हणजे वडिलांना, दत्तक वडिलांना अहिल्यादेवींनी 25 लाखाची मदत केली होती आणि त्याला उभं केलं राजकारणामध्ये भारताच्या, त्या गोष्टीचा उपकाराचा विसर महाजीला तर पडलाच पडला, पण त्याच्या दत्तक पुत्रालाही पडला आणि त्याने लाखरीच्या युद्धापासून जे वैर घेतलं आणि होळकरशाही पूर्ण संपवायची आणि संपवली. परंतु राखेतनं फिनिक्स पक्षी जसा झेपावतो त्याप्रमाणे यशवंतरावांनी राज्य स्वबळावर त्याच्या घशातनं बाहेर काढलं आणि राज्याभिषेक केला. हे कुठून आलं? या प्रेरणा कुठून आल्या? आज आम्ही 22व्या 30व्या 35व्या वर्षापर्यंत आई बापावर अवलंबून असं नोकरीच्या शोधात असतो. काय करावं जीवनामध्ये हे सुद्धा सुचत नाही, व्यवसाय धंदा उद्योग करावा हे सुद्धा सुचत नाही. आम्ही नोकरीच्या शोधात असतो, कोणत्या ना कोणत्या सटरफटर किंवा सरकारी नोकरीच्या शोधात असतो, MPSC UPSCच्या परीक्षा देत असतो. परंतु आमच्या डोळ्यासमोर यशवंतरावांचा आदर्श घेऊन एक असं प्रबळ स्वतःचं व्यक्तिगत व्यावसायिक म्हणा, राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा, बौद्धिक क्षेत्रात म्हणा, कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात स्वतःचं स्थान मिळवण्याची आम्हाला प्रेरणा जर कोणी देऊ शकतं ते फक्त यशवंतराव देऊ शकतात. आम्हाला यशवंतरावांपासून काय शिकायचं की हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही, परिस्थिती विरोधात आहे म्हणून गप्प बसायचं नाही. यशवंतरावांना ज्यावेळेस मल्हारराव दुसरे यांची हत्या झाली मध्यरात्री, कपटाने ती सुद्धा, यशवंतरावांना अक्षरशः अंगावरच्या कपड्यांनिशी तिथं निघावं लागलं. खरं तर रघुजी भोसले तुकोजी राजांचा मित्र होता, परंतु मृत्यूनंतर सारं काही संपतं असं समजणारे हे लोक यशवंतरावांना त्याने धनाच्या लोभाने कैद केलं. बाजीराव पेशव्याची मर्जी संपादन करण्यासाठी यशवंतरावांना कैद केलं, वाड्यामध्ये कैदेत ठेवलं. यशवंतराव तिथनं कसे सटकले याचा इतिहास अत्यंत रोमहर्षक आहे. तोही आपण वाचला पाहिजे, साऱ्या जगाला ओरडून ओरडून सांगितला पाहिजे. आणि हे ब्रिटिशांशी त्यांनी घेतलेली जी लढत आहे, म्हणजे जी कर्नल फॉसेटची सगळी सैन्य कापून काढलं, याचे 9,000 सैन्य कापून काढलं, असे टोटल ब्रिटिशांचे 45,000 सैनिक ठार कोणी मारले? यशवंतरावांनी मारले. जीवनामध्ये यशवंतरावांनी रणांगणामध्ये जेवढ्या हत्या घडवल्या तेवढ्या हत्या एकाही महावीराने घडवलेल्या नाहीत. हा सुद्धा इतिहास आहे. हा इतिहास रक्तरंजित आहे. पण त्या काळामध्ये त्याशिवाय पर्याय नव्हता. युद्ध करणं, एक तर स्वतःला तरी ते संपवणार तर आपण दुसऱ्याला संपवलं पाहिजे, त्याशिवाय त्याला पर्याय नसतो. तो युद्धाचा तो नियम आहे आणि ते युद्धाच्या नियमाप्रमाणे यशवंतराव वागले आणि अत्यंत मुत्सद्दीपणे वागले. मॉन्सनच्या पराभवानंतर, डिकच्या विजयानंतर, भरतपूरच्या विजयानंतर त्यांना सगळे विजय मिळत गेले ब्रिटिशांच्या विरुद्ध. ब्रिटिशांची हिंमतच व्हायची नाहीये त्यांच्या समोर यायची. कॉर्नवॉलिसला ज्यावेळेस जमलं नाही यशवंतरावांशी तह करायचं तर त्याची हकालपट्टी झाली. मग बार्लो म्हणून होता त्याला पाठवावं लागलं. म्हणजे एवढ्या अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या इंग्रज सत्तेला हादरवणारा, हलवणारा हा वीर एक फाटक्या अंगानिशीच्या कपड्यानिशी खिशात दमडी नसताना आपल्या तळावरनं बाहेर पडलाय आणि नंतर गरीब आदिवासी, भिल्ल, पेंढारी
यांची मदत घेऊन सैन्य काय उभारतो, त्यांना प्रेरणा दिली, प्रेरणा कशी देतो, हे करून हे जगाला आम्ही ते सांगणार नसू. आज आपल्या समाजाचं जर बोलायचं झालं, आपल्याला कल्पना आहे, पहिली यशवंत सेना कोकणेंनी स्थापन केली होती, त्यांना अभिवादन. पण आज यशवंत सेना महाराष्ट्रातच नव्हे, देशामध्ये जायला हवी. यशवंतरावांच्या नावाने अनेक संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये, रेलचेल आहे, हरकत नाही. खरं म्हणजे एवढ्या संघटनांची गरज नाही, पण आहेत. तर किमान ध्येय तरी एक असलं पाहिजे, एकजूट असली पाहिजे, ध्येय एक असलं पाहिजे आणि समविचाराने कार्य केलं पाहिजे. मग ते राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, ज्ञानाचं क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल. आम्हाला बदल खूप घडवावा लागणार आहे आणि यशवंतराव या बदलाचं एक महावादळ आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या महावादळाने भारतीय राजा रजवाड्यांना तोंडात बोटं घालायला लावली की हा वेडा माणूस आहे म्हणायची त्याला. का? कारण राजा झालाय पण राजवस्त्र घातली नाहीत, महालात राहिला नाही, कोणती मौज मजा केली नाही, मनोरंजन केलं नाही, सतत घोड्यावर आणि शत्रूला अचंबित करणारा माफ करा, अचाट असा त्यांचा पराक्रम, वेग असा की यशवंतराव नेमके आहेत कुठे, कारण अमुक ठिकाणी आहे म्हणजे अस्रोदला आहे हे कळतं न कळतं, आणि तिकडे इंग्रज जातात तोच हे पार नर्मदेपर्यंत पोहोचलेले असायचे. एकदा तर त्यांनी नर्मदा एका रात्रीत 2दा ओलांडली आणि दोन्ही बाजूच्या सैन्याचा दौलतराव शिंदेचा पराभव केलेला आहे. म्हणजे त्यांचं ते वाक्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझा देश आणि माझी संपत्ती माझ्या घोड्याच्या पाठीवर आहे. मी भाला जगण्यासाठी आणि ढाल सावलीसाठी वापरतो. रानावनात, उन्हातानात, पावसाळ्यात, मॉन्सूनचा पाठलाग तर ऐन पावसाळ्यात केला. 2.5 महिने तो पाठलाग चालला. धो पावसामध्ये चिखलाने रुतवणाऱ्या जमिनीमधनं केलेला तो भयानक पाठलाग, अंगावर काटे येतात त्याचं वर्णन जरी वाचलं. म्हणजे माझी लेखणी सुद्धा झंझावात लिहिताना थकली. मी ते शब्दामध्ये असं वाटलं, जर मी जीवनामध्ये कधी महाकाव्य लिहिलं तर ते फक्त महाराजा यशवंतराव होळकरांवर असणार आहे. कारण कोणत्याही व्यक्तिगत सुखाची पर्वा न करता त्यांनी फक्त देशाचं स्वातंत्र्याचं भवितव्य पाहिलं, स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी जीवापाड कष्ट शेवटच्या क्षणापर्यंत केले. त्यातनं आम्ही शिकायला पाहिजे. जर आम्ही शिकलो नाही तर आमच्यासारखे कमनशिबी आम्हीच असू आणि आम्हाला हा इतिहास सर्वांसमोर नेला पाहिजे. हा इतिहास डोक्यात घेतला पाहिजे, हृदयात नाही डोक्यात घेतला पाहिजे. आम्ही जय यशवंत म्हटलं, जय मल्हार म्हटलं, खुश होतो. आम्हाला भावनिक होऊन चालणार नाही. आम्हाला आमच्या बुद्धीची कमाल दाखवावी लागेल, मुत्सद्दीपणाची कमाल दाखवावी लागेल. आजच्या परिप्रेक्षात आताचे सगळं बदललेलं आहे. म्हणजे आज यशवंतरावांच्या वेळची जी स्थिती होती तेवढी भयंकर स्थिती, उलट ज्या स्थितीमध्ये यशवंतरावांनी एवढा अचाट पराक्रम गाजवले ती स्थिती भयंकर होती. बरं, यशवंतरावचे शत्रू कोण? मराठे शत्रू, पेशवा शत्रू, इंग्रज शत्रू, राजपूत शत्रू, जाट शत्रू, शीख शत्रू, नागपूरकर भोसले शत्रू.
म्हणजे चारी बाजूने शत्रू आणि शत्रू असताना यशवंतरावांनी या सगळ्यांना तोंड कसं दिलं तर मुत्सद्दीपणाच्या आणि आपल्या बाहुबळाच्या पराक्रमाच्या जोरावर. तो पराक्रम आज कुठे गेला? कुठे गेली त्यांची स्वप्न? कुठे गेला त्यांच्या स्वप्नातला बलशाली, बुद्धिशाली, कर्तृत्वशाली देश? ती स्वप्न पूर्ण केली तर ती खऱ्या अर्थाने आदरांजली होईल. त्यांना अशी विनम्र आदरांजलीच व्हायची. अशी जर प्रतिज्ञा आम्ही केली आणि तसे आम्ही स्वतःमध्ये बदल घडवत गेलो तर ते अशक्य काहीच नाही. प्रत्येक व्यक्तीला ते शक्य आहे. पण त्यासाठी एक वेळ डोक्यात घ्यावं लागतं. शहाण्या माणसाचं हे जग नाहीये. शहाणी माणसं काय करतात? नोकरी करतात, 10 ते 5, सकाळी नाश्ता करतात, दुपारी डबा खातात, संध्याकाळी चहा पितात, 9-10 वाजता परत जेवण करतात आणि झोपून जातात. हे सर्वसामान्य माणसाचं जीवन हे सगळेच जगतात. अलौकिक व्हायचं असेल, यशवंतरावांचं ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं असेल तर आम्हाला डोक्यात वेळ घ्यावं लागेल. तरच आम्ही काळाच्या पटावर विजयांची महागाथा लिहू शकू. एक लक्षात घ्या, मॉन्सनच्या पराजयावर इंग्रजीमध्ये किमान 6 पुस्तकं आहेत. एवढा तो पराभव इंग्रजांच्या जिव्हारी लागलेला आहे. इंग्रजांनी बाकी कोणत्याही भारतीयावर पुस्तक लिहिलं नाही. फक्त अपवाद अहिल्यादेवी होळकर ज्यांच्यावर जोआना बेलीने काव्य लिहिलं आणि दुसरे यशवंतराव होळकर ज्यांच्या केवळ आणि केवळ मॉन्सनच्या पराभवाची मीमांसा करण्यासाठी आणि भरतपूरच्या किल्ल्यात झालेल्या दुर्दांत पराभवाची चर्चा करण्यासाठी ही पुस्तकं लिहिली गेली. लेख तर अनेक आलेत. त्यांच्या परिसंवाद जे म्हणतो आपण, सेमिनार्स, आपण परिसंवाद घेतो ना, तसे परिसंवाद तर दरवर्षी घडत असतात. आम्ही काय करतो? आम्ही फक्त जयंती आणि पुण्यतिथीला आम्हाला यशवंतरावांची आठवण येते. पण त्यांच्या जन्मस्थान, जन्मभूमी वापगाव पुण्याच्या जवळ आहे. त्याला साधं भारताच्या आद्य स्वातंत्र्य सेनानीचं जन्मस्थान एवढ्या दुर्लक्षित अवस्थेत आहे. एक एक बुरुज ढासळत चाललेला आहे, तटाच्या भिंती ढासळत चाललेल्या आहेत. मी आणि आमचे प्रकाश खाडे साहेब गेले 6 वर्ष जास्तच मागणी करतो की याला संरक्षित वास्तू म्हणून डिक्लेअर करा. आमच्या समाजाचे मंत्री असतील, नेते असतील, त्यांच्याकडे विनंती करत असतो. तेही अधूनमधून म्हणत असतात, नाही अशाचा भाग नाही. परंतु यशवंतरावांचं उचित असं स्मारक, त्यांची घोड्यावर बसलेले यशवंतराव अशी त्यांची भव्य पुतळा, अश्वारूढ पुतळा उभारला जावा, ही साधी गोष्ट. आणि खरं म्हणजे आम्ही काय कोणाकडे जागा मागत नाहीये, आम्ही काही इंदुमिन मागत नाहीये. जागा आमचीच आहे, यशवंतरावांचीच आहे. त्यांनी शिक्षणासाठी होळकरांनी काय केलं आतापर्यंत की अनेक वाडे असे शिक्षण संस्थेला, रयत शिक्षण संस्थेला देऊन टाकले. शिवाजी महाराज चरित्र लिहिणारे केळुसकर कर्जबाजारी झाले. त्यांचं कर्ज तुकोजी राजे तिसरे यांनी फेडलं. 25,000 रुपये त्या काळात, विचार करा, 25,000 म्हणजे आजचे 25 कोटी झाले, दिले. असं असताना सुद्धा यशवंतरावांचं साधं फक्त डिक्लेअर करायचंय, पुतळा आम्ही उभारू, आम्हाला त्यासाठी कोणाच्या मदतीची गरज नाही. पण त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून आणि आद्य स्वातंत्र्य सेनानी म्हणून सन्मानपूर्वक हे काम झालं पाहिजे. यासाठी महाराष्ट्र यशवंत सेनेने कार्य करावं, ते मनावर घ्यावं, सर्व कार्यकर्त्यांनी मनावर घ्यावं, सर्व समाजाने मनावर घ्यावं आणि इतरांना सुद्धा यशवंतरावांचं चरित्र खरोखर काय आहे हे सांगून त्यांना सुद्धा प्रेरणा द्यावी, प्रेरित करावं आणि सर्वांचा समर्थन मिळावं, पाठिंबा मिळावा. कारण महाराज यशवंतराव होळकर महाराष्ट्रात जन्म झाला म्हणून फक्त महाराष्ट्राचे नव्हते. महेश्वरला मध्य प्रदेशात राज्य होतं म्हणून फक्त मध्य प्रदेशच नव्हते. ते काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि सोमनाथ पासून ते आसामपर्यंत एवढे अखिल भारताचे ते महानायक होते. ते महानायकच आहेत. ते एखाद्या प्रांताचे नव्हते. त्यामुळे त्यांना एखाद्या प्रांतामध्ये बसवायचा प्रयत्न करता कामा नये. पण हे होतंय का?
आमच्याकडे यशवंतराव होळकरांवर स्वतंत्र असं इंग्रजीमध्ये एकही पुस्तक नाही. ते आता मी लिहितोय. म्हणजे मी आधी जे चरित्र लिहिलं होतं भारताचे आद्य स्वातंत्र्य सेनानी महाराज यशवंतराव होळकर, त्याचा अनुवाद नव्हे. नंतर इतके काही पुरावे पुढे आलेत आणि अक्षरशः डोळे फिरतील असे ते पुरावे आहेत. एक तुम्हाला प्रचंड पैसा साठलेला होता. महाराजांनी त्यांना सांगितलं की मी स्वातंत्र्याची लढाई लढतोय, मला कर्ज द्या. तिथल्या पुजाऱ्यांनी नकार दिला. मग महाराजा यशवंतरावांनी आपलं शस्त्र काढलं आणि म्हणाले, देत नसाल तर हिसकावून घे. हे देवाचे पैसे मी देवाच्या कामालाच वापरतोय. देश आणि देव एकच आहे. जर तुम्ही देणार नसाल तर मी हिसकावून घेईल. हा, ज्यावेळेस मी भारताचं स्वातंत्र्य परत मिळवेल, आणि ते मिळवणारच, त्या दिवशी मी दुप्पट धन परत करेल. हे म्हणणारे, धार्मिक असणारे महाराजा यशवंतराव देवस्थानाला अशी पण विनंती आणि ती ऐकत नाहीत म्हटल्यावर धमकी सुद्धा देऊ शकत होते. ही हिम्मत भारतातल्या एकही माणसाने किंवा राजाने आजतागायत पण दाखवली का? तर नाही दाखवलेली. यातनं आम्ही शिकलं पाहिजे. देवाचं स्थान कुठपर्यंत आहे आणि देशाचं स्थान कुठपर्यंत आहे, माणसाचं स्थान कुठपर्यंत आहे. कारण माणसं ही फार महत्वाची असतात. तुम्हाला माहिती अजून यशवंतराव महाराजांनी आंतरजातीय विवाह केलेले. त्यांची एक पत्नी कुंभार समाजाची होती आणि तुळसाराणी या महानुभाव होत्या. महाराजांनी जात पात पाहिली नाही. ते म्हटले की मी युद्धभूमीवरचा माणूस आहे. येथे पराक्रमी एकमेव जात आहे. जो जो पराक्रमी आहे तो तो माझा भाऊ आहे. आमिर खान धर्म वेगळा, पण ते एका ताटात खायचे, एका ताटात जेवायचे. आमिर खानाला त्यांनी सगळा भाई मानलं होतं. त्यांनी धर्माचा विचार केला नाही, माणसाचा विचार केला. माणसाचा विचार करावा एवढं जरी आम्ही शिकलो तरी मला असं वाटतं ते खूप होऊन जाईल. आणि त्यांच्या प्रेरणा, त्यांच्या आकांक्षा, महत्वाकांक्षा ह्या जर आम्ही उरात घेतल्या तर राजकारणामध्ये आज धनगर समाजाला जे पार मागं ठेवलंय, मागं टाकलंय, पार ज्यांचे किमान 25 आमदार असायला पाहिजेत, किमान 5 खासदार असायला पाहिजेत, त्यांच्याकडे आणि निवडून आलेले. मी राज्यसभेचं बोलत नाहीये किंवा विधानसभेचं बोलत नाही, विधान परिषदेचं बोलत नाहीये. निवडून आलेले. आज आमची स्थिती काय आहे? आज आमची कोणत्या मागण्या पूर्ण होत आहेत? कोणती आमच्या समाजाची कामं होत आहेत? छोटी छोटी कामं सुद्धा होत नाहीत. मी जसं यशवंतरावच्या स्मारकाबद्दल सांगितलं तर एकदम किरकोळ काम आहे, ते सुद्धा होत नाही. अहिल्यादेवी असतील, मल्हारराव असतील, यशवंतराव असतील, तुकोजीराजे असतील, भीमाबाई असतील, तुळसाबाई असतील, अहिल्यादेवी असतील, अभ्यासक्रमांमध्ये यांचं स्थान आज काय आहे, कुठे माहिती आहे? भीमाबाई होळकर या महिला आद्य स्वातंत्र्य सेनानी आहेत, हे कोणाला माहिती आहे? हे परदेशी लोकांना माहिती आहे. तुम्ही इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेली, अमेरिकेत प्रकाशित झालेली भारताच्या इतिहासाची जर माहिती पाहिली तर हे वाक्य हमखास असतं की फर्स्ट फिमेल स्वातंत्र्य युद्ध जर कोणी असेल, फ्रीडम फायटर जर कोणी असेल तर भीमाबाई होळकर आहे. हे त्यांनी मान्य केलंय, पण आम्ही मान्य करायला तयार नाही. आमच्या दृष्टीने कोण असतं? जी स्वतःच्या दत्तकासाठी दत्तक विधान मान्य करावं आणि करत नाहीत म्हणून लढणारी, तिला आम्ही स्वातंत्र्य सेनानी म्हणतो. खरं म्हणजे ती स्वातंत्र्य सेनानी नव्हती. मी नाव घेत नाही, तुम्हाला माहिती मी कोणाबद्दल बोलतोय. स्वातंत्र्य सेनानी कोणाला म्हणतात? की जे स्वतःच्या नव्हे तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतात, त्याला स्वातंत्र्य सेनानी म्हणतात. आणि ती हिंमत महाराजा यशवंतरावांची कन्या सुपुत्री भीमाबाईमध्ये होती, त्यांची पत्नी तुळसाबाईमध्ये होती. हे का झालं? ही प्रेरणा भीमाबाईत कोणी दिली? ती महाराजा यशवंतरावांनी दिली. सुरुवात मल्हाररावांनी केलेलीच होती. एक आदर्श अखिल भारतात महान मुत्सद्दी, महान सेनानी म्हणून बनवून ठेवलेलीच होती. काळ बदलतो, मित्र शत्रू बनतात. शिंदेंवर एवढे उपकार केले, शिंदे बदलले, भोसले बदलले, पण त्यांनी राग कोणाच्या मनात ठेवला नाही. कोणाचाही राग नाही केला त्यांनी, कोणाचाही द्वेष नाही केला. देशाच्या स्वातंत्र्यापुढं त्यांनी व्यक्तिगत मान अपमान हे तुच्छ मानले.
त्यांना महत्त्व नाही दिलं. लक्षात घ्या, आज आम्ही ते प्रेरणादायी वक्ते असतात ना, म्हणजे उद्योगपती कसं व्हावं, उद्योजक कसं व्हावं, अमुक कसं व्हावं, तमुक कसं करावं, मोटिवेशनल, हां, किंवा IAS ऑफिसर कसं व्हावं, IPS कसं व्हावं, लेक्चर देतात. खरं सांगू तुम्हाला, यशवंतरावांचं चरित्र जरी प्रत्येक तरुणाने वाचलं किंवा त्यांचं जीवन माहिती करून घेतलं, मग ते नाटकातनं घ्या, कादंबरीतनं घ्या, कथातनं घ्या. आज अण्णासाहेब डांगेंचा फोन आला होता मला, आज दुपारीच आला होता. त्यांनी हे स्वप्न बनवून दाखवलं, जे मी आणि खाडेसाहेब मिळून एकत्र पाहतोय, की महाराजा यशवंतराव होळकरांवर एक चित्रपट असला पाहिजे, आणि तोही वर्ल्ड क्लास, 5-25 लाखाचा. तो तर मी आजही काढू शकतो, आणि मी स्वतःच काढू शकतो, कोणाची गरज पण नाहीये. पण हॉलिवूडच्या तोडीचा चित्रपट निघू शकतो असं हे व्यक्तिमत्व आहे. सगळ्या चित्रपटांची हॉलिवूडची कीर्ती मागे सारेल एवढा थरार, एवढा पराक्रम, एवढी निष्ठा आणि एवढी भावनिक महाकाव्याला साजेशा गोष्टी, ज्याला एपिक स्टोरी म्हणतो, त्यात आहे. डांगे साहेबांना मी म्हटलं सर, तुम्ही हा विचार केला, हीच मोठी गोष्ट. या वयात तुम्ही 85 वर्ष त्यांचं वय आहे. ते म्हटले, सर, आपण महाराजा यशवंतरावांवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बोलणारा वक्ता तयार करू. त्याचं काम एकच, यशवंतराव काय आहेत हे जगाला ओरडून ओरडून सांगणं, समजावून सांगणं आणि लोकांना प्रेरणा देणं. आज आम्हाला त्यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांची आठवण करताना आम्हाला आमच्या भविष्याकडेही पाहावं लागेल. आम्हाला भविष्य घडवण्यासाठी आमच्याकडे आयडॉल आहेत. आम्हाला इकडं तिकडं शोधायची कोणाची गरज नाही. महिलांमध्ये आहेत, पुरुषांमध्ये आहेत, आणि अत्यंत उदार हृदयी, महापराक्रमी, मुत्सद्दी अशी आयडॉल्स आहेत. अहिल्यादेवी साध्वी म्हणून प्रोजेक्ट केलं जातं, पण त्या लढवय्या होत्या. त्यांनी गोहदची गडी उद्ध्वस्त केली. रामपुरेच्या राणावतांचा पराभव, नुसता पराभव नाही केला, रणांगणामध्ये स्वतःच्या हाताने त्यांचं मुंडकं उडवलेलं आहे. अशा अहिल्यादेवी त्या साध्वी होत्या, त्या शिवभक्त होत्या, पण त्या तेवढ्याच नव्हत्या, त्या महावीरही होत्या. हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. आम्हाला महिलांचा तेवढाच, मल्हाररावांनी अहिल्यादेवींना सती जाण्यापासून थांबवून त्यांना जे प्रशिक्षण दिलं, शिक्षण दिलं, ज्या काळामध्ये महिलांकडे पाहिजे दृष्टी समतेची नव्हती, समानतेची नव्हती, महिलांना दुय्यम वागणूक दिली जायची, विधवा असेल तर अजून वाईट वागणूक दिली जायची, अशा काळामध्ये मल्हाररावांनी, नंतर तुकोजी राजांनी, त्यांनी रखमाबाईंना आपलं मुखत्यारच करून टाकलं, आणि यशवंतरावांनी तुळसाबाईंना शिकवलं, भीमाबाईला शिकवलं, आणि नुसतं लिहायला वाचायला शिकवलं, लढायलाही शिकवलं. म्हणजे त्यांनी महिलांचा, स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा आदर ठेवला. आज आम्ही तो आदर ठेवतो का, हा स्वतःलाच प्रश्न विचारून पाहिजे. आम्ही तेवढा आदर ठेवतो का? आम्ही महिलांना तेवढं स्वातंत्र्य देतो का? महिलांमधनं सुद्धा आजही अहिल्यादेवी, तुळसादेवी, भीमाबाई जन्माला येऊ शकतात असा आम्ही विचार करतो का? हा आम्ही आता, आम्हाला तुम्हाला खरं सांगतो, अत्यंत तळमळीने आणि प्रेमाने सांगतो, आम्हाला नवं जग घडवायचं असेल तर संपूर्ण समाजाला जिवंत करावं लागेल, जागं करावं लागेल, आणि नवीन इतिहास निर्माण करावा लागेल, नवीन विचार जन्माला घालावा लागेल. याची त्याची धुणी धूत बसून आमचं कल्याण नाही. याचे त्याचे उणे दुणे काढून आमचं कल्याण नाही. आमचं कल्याण आम्ही निर्माण काय करू शकतो, भलं क्षेत्र कोणतंही असो, आमचा ठसा कसा उमटवू शकतो, याचा विचार आम्हाला मनापासून करावा लागणार आहे. आणि मित्र, यशवंतरावांना खऱ्या अर्थाने तीच आदरली राहील. आणि आपण यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, बुद्धिमंत व्हावा
अशी मल्हारी मार्तंडाकडे प्रार्थना करतो. महाराजा यशवंतराव होळकरांना पुन्हा विनम्र अभिवादन करतो.